श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी. मी सर्व कांदे असे उभे बारीक कापून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आता मी मीठ टाकणार आहे. मीठ हे चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि आपण मीठ टाकल्यानंतर हे सर्व एकत्र जीव करून घ्यायचा आणि 10-15 मिनटं आपल्याला हे पाणी सुटापर्यंत ठेवायचं आहे. म्हणजे आता मीठ टाकलं म्हणजे कांद्याला आपल्याला पाणी सुटेल आणि याच्यात आपल्याला पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे. आता मस्तपैकी कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया, ओवा आणि आपले कांदे खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. मी 2 चम्मच घेतलेलं आहे. हिंग आणि खायचा सोडा तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकला तरी चालतो. आणि जसं तिखट हवे तसं तुम्ही तिखट टाकू शकतात. मी आता लाल तिखट घेते. काश्मीरी मिरची पावडर घेतली 2 चम्मच, थोडीशी हळद आणि धणे पावडर हे टाकून आपल्याला त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. आणि मी सम्राटचंच बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ थोडं थोडं टाकायचं आहे. मी याच्यात सोडा टाकलेला नाही आहे. तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. हे व्यवस्थित एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला. जे पाणी आहे जे कांद्याला सुटलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि आपल्याला काही जास्त पीठ नाही टाकायचं आहे. त्याबरोबर आपल्याला असा कांदा थोडा दिसला पाहिजे आणि हे 2-3 जणांसाठी परफेक्ट आहे. आता सर्व एकत्र केल्यानंतर आपल्याला 5 मिनटं एकजीव होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आपण. 5 मिनटं रेस्ट करून घेतलेली आपण. आता मस्तपैकी पीठ मुरलेलं आहे. आता आपण याची भजी करून घेऊया. मी तेल तापत ठेवलं आहे गॅसवर. तर आपण याच्यात भजी सोडूया आणि भजी आपल्याला ही अशी मोकळी करून सोडायची आहे. एकाच ठिकाणी आपल्याला टाकायची नाही आहे ती जास्त. भजी अशी टाकल्यानंतर आपल्याला ती कडक होण्यापर्यंत तळायची आहे, खुसखुशीत करायची ती आपल्याला. आणि काहींचा गैरसमज असतो खेकडा भजी म्हणजे खेकड्यापासून केलेली, तर नाही. खेकडा भजी म्हणजे उभे कांदे कापून केलेली भजी असतात कडक, जशी हॉटेलमध्ये भेटतात तशी. त्याला खेकडा भजी बोलतात. आता आपण हे व्यवस्थित कडक होईपर्यंत फ्राय करून घेऊया. ही बघा आपली भजी मस्तपैकी सोनेरी झालेली आहे आणि कडक पण झालेली. आता आपण ही काढून घेऊया एका प्लेटमध्ये. अशी भजी तयार आहे. या सर्वांनी खायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.